1.1 अभ्यासक्रम नियोजन यामध्ये शाळेत अभ्यासक्रमाचे नियोजन कशा पद्धतीने केले जाते आणि अभ्यासक्रमाशी संबंधित कोणकोणत्या बाबी आहेत या संदर्भातील माहिती अभ्यासक्रम नियोजन या उपक्षेत्रात देण्यात आली आहे। यातील मानक क्रमांक 1.1.1 मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडित दस्तऐवज आणि संदर्भ साहित्याशी परिचित आहेत। शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना अभ्यासक्रमाच्या संदर्भातील कागदपत्रे आणि संदर्भ साहित्य यांची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळेच त्यांना अभ्यासक्रमाचं नियोजन करणं सोपं जातं। या मानकाच्या स्तर क्रमांक 1 प्रारंभिकचे वर्णन विधान पाहूया। मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना NEP 2020, NCF व SCF च्या मुख्य शिफारशी व अध्ययन निष्पत्ती माहिती आहे। या वर्णन विधानाची निश्चिती करण्यासाठी शाळेकडे NEP 2020, NCF, SCF यांची प्रत असायला हवी। यानंतर स्तर क्रमांक 2 प्रगतशीलचे वर्णन विधान पाहूया। शाळा NEP 2020, SCF आणि NCF वर शिक्षकांसाठी चर्चासत्र व उद्बोधन वर्गाचे आयोजन करते। या वर्णन विधानाची निश्चिती करण्यासाठी शाळेकडे उद्बोधन वर्गाच्या नोंदी असायला हव्यात। यानंतर स्तर क्रमांक 3 प्रगतचे वर्णन विधान पाहूया। मुख्याध्यापक आणि शिक्षक पाठ नियोजन करताना NCF, SCF आणि NEP च्या शिफारसी व अध्ययन निष्पत्ती विचारात घेतात। तसेच विद्यार्थ्यांचे संपादनूक आणि त्यांच्या गरजेनुसार पाठ नियोजन आणि अध्यापनासह वर्गातील कृती कार्यक्रमांचेही निरीक्षण नियमितपणे केले जाते। या वर्णन विधानाची निश्चिती करण्यासाठी शाळेकडे वार्षिक मूल्यांकन आणि विविध परीक्षांचे नियोजन, समग्र प्रगतीपत्रक, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन यांची माहिती असायला हवी। यानंतर स्तर क्रमांक 4 प्रवीणचे वर्णन विधान पाहूया। NEP 2020 आणि NCF, SCF नुसार विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि विकासाच्या दृष्टीने त्यांची परिणामकारकता पाहण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक अध्यापन पद्धतीशी वर्णन विधानाची निश्चिती करण्यासाठी शाळेकडे शिक्षक निरीक्षण तसेच वर्गातील सहभाग, अभिलेखे, प्रगती पुस्तके, संचिका, विद्यार्थी निहाय अध्ययन स्तर यांचं विश्लेषण असायला हवं। या मानकाचा स्रोत आहे NCF आणि SCF यांचे दस्तऐवज, NEP 2020, NCERT, SCERT, डाएट, NCTE यांनी प्रकाशित केलेली परिपत्रके।